सांप्रदायिक नियमाप्रमाणे अल्प पद्धतीने गायी आहे. त्या संबंधातून, त्या माध्यमातून, त्या स्वयंपूर्ततेतून, त्या तद्रूपतेतून, त्या अंतरात्मतेतून हो कर्ज होते किती रूपी सेवा माझ्या वाटेदारी ते मी माझे अभाग्य समजते. विठ्ठला विठ्ठला हो कीर्तन काय असतं हो हे कुठून निर्माण झालं आणि कीर्तन श्रवण करणे काय होतं. नामदेव कीर्तन करी पुटदेवला अशी पांडुरंग अशी नामदेव महाराजांची योग्यता होती. नाच कीर्तनाची नांगी ज्ञानदीपराव जगी संत ज्ञानेश्वर नामदेव महाराजांचे आयुष्य ध्येय होते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे 50 वर्षे भागवत धर्माचे प्रचार करणारे संत नामदेव महाराज हे भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून मानले जातात. संत ज्ञानेश्वर माऊली, संत निरुक्तीनाथ, संत सोपानदेव, संत नामदेव, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत रामदास स्वामी, संत तुकाविठ्ठल, संत तुकोजी महाराज, संत गाडगे बाबा, त्याचबरोबर संत महदंबा, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत कानपात्रा, संत वेणूबाई, संत सोयराबाई, संत निर्मलाबाई या सर्व संतांनी कीर्तन परंपरा अति ताकदीने पुढे आणली. हीच परंपरा पुढे अनेक नामांतन कीर्तनकार चालती आहे. विठ्ठला विठ्ठला मुख्यतः कीर्तनाचे 2 प्रकार असतात. एक सामाजिक कीर्तन आणि दुसरं गोपनीय कीर्तन. सामाजिक कीर्तनामध्ये राष्ट्रीय कीर्तन, वारकरी कीर्तन, नामदासी कीर्तन, नामदासी कीर्तन हे सामाजिक कीर्तनामध्ये असतात. आता कीर्तन म्हणजे काय? कीर्तन धातू आहे ज्याचा अर्थ गुणगान करणे. सामाजिक ठिकाणी देवाचे गुणगान गाणे, समाज प्रबोधन करणे याला कीर्तन असे म्हणतात. वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराज म्हणतात, उठा उठा श्रीमंतांनो, अधिकाऱ्यांनो, पंडितांनो, सुशिक्षितांनो, सर्वजनांनो, हा काली क्रांतीची गावगावाशी जागवा, भेदभाव समोर मिठवा, उजाळा दिवा हा पहिला प्रकार नविदा भक्तीत मोडणार आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू, स्मरणम पाद सेवनम, वंदनम अर्चनम दास्य, सखेमात्म निवेदन. हे झाले सामाजिक कीर्तन. आता आपण गोपनीय कीर्तन बघू. हे कीर्तन अत्यंत गोपनीय पद्धतीचं आहे. सद्गुरु हे कीर्तन अत्यंत गोपनीय पद्धतीचं आहे. आपल्या उन्नतीसाठी केलेले कीर्तन आपुलहिता असे जागता. आपल्या देहामध्ये असलेल्या आत्माराम याची स्तुती करणे, आत्माराम त्याच स्तोची जाणे, अनाहतनाथ यावर लक्ष केंद्रित करून आत्मसाक्षात्कार करून घेणे हेच मनुष्याचे अंतिम ध्येय आहे. हे भगवान अंत में तुझे में समरस हो जाए, यही हमारा ध्येय है, उद्देश है असे वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराज सांगतात. अहो असे कितीतरी प्रमाण आहे. पहिले प्रमाण ज्ञानेश्वर महाराज देतात, रोपरे ज्ञान जगी हित नेनेती कोणी. दुसरे प्रमाण तुकाराम महाराज देतात, याच ते सर्व आहे तू कामाने शोधून पाही. तिसरे प्रमाण द्यायचं झालं तर रामदास स्वामी देतात, देव जवळ अंतरी भेटले जन्मभरी, तुझा आहे तुझ्या पशी परत जागा भराशी. हो हे कीर्तन अत्यंत गोपनीय पद्धतीचं असून सद्गुरु कृपेशिवाय साध्य होत नाही. सद्गुरु आणि गुरु यामध्ये देखील अंतर आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे गुरु आणि परम सत्तेचे ओळखून देणारे सद्गुरु. विठ्ठला विठ्ठला लाखों गुरु है जगत में पर एक भी नहीं काम का, सब स्वार्थ है क्या से डंका बजाते नाम का. विश्वास का गुरु एक है बाकी तो कुछ ख्याल दे, जो खासी की पहचान दे ऐसे गुरु पर जान दे. गुरु तो ऐसा चाहिए शिष्य श्री कृष्ण दे, पर शिष्य भी ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ भी दे.
सब देवन का देवगुरु है, सब साधन का साध्य गुरु है, सब विद्या का ज्ञान गुरु है। ऐसा वेद पुकारा शास्त्र धारा, जो जपता है जन्म सुधारा। नव्हत गुरुची पूजा गुरुशी गंध लावून या, नव्हत गुरुची पूजा गुरुशी माळ घालून या। पूजा गुरुची होत असे वचन त्यांची भावना, घाल पुतला जर कधी तर सावदे प्रार्थना। गुरु परमात्मा परेशो कीर्तने शोभा वाढण्याचं किंवा मनोरंजन साधन नव्हे तर उद्या साधन नाही। करा बापानं साधन हवीचे झणकरीचे करू नका। कीर्तने स्वचिता करीत आहे, कीर्तने भगवत प्राप्ती साधन आहे, कीर्तने उद्या साधन नाही। ज्याला हे असेल त्यांनी कीर्तनात यावं। श्री शुद्धीजी महाराज श्री भागवत महापुरामध्ये प्रथम स्कंद पराध्याय 3ऱ्या राणीतला शेवटचा श्लोक। पिबत भागवतम स्मार्यम मूलहो रसिका भूभाव कहा। ही भागवत कथा रसाचे भंडार आहे, याला प्यायचं आहे, कुठपर्यंत प्यायचं आहे महाराज? जोपर्यंत उद्धार होत नाही, जोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही तोपर्यंत पीत राहायचं, म्हणजेच श्रवण करीत राहायचं। विठ्ठला विठ्ठला कार्याने मुखग्रास त्रास निना सहितवे श्रीमद् भागवतम शास्त्रम कलोकिरे न भाषितम। या कालरूपी सर्वांचे आपण सर्व निरंतर घासत आहोत आणि त्यामधून सुटका करून घ्यायची असेल, उद्धार करून घ्यायचा असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या फळ्याचंद्रात म्हणतात। आपुलिया हिता जो असे
कीर्तनामध्ये हित आहे हे कर्तव्य जागेत नाही. बरेच जण दुसऱ्याच्या आग्रहाने कीर्तन आलेले असतात. एक वर्ग असा आहे तो जागाही नाही आणि त्या हित करणे नाही. काही लोक म्हणतात जोपर्यंत जगायचं आहे तोपर्यंत मजाच करायची, परंतु एक वर्ग असा आहे तो जागाही आहे आणि त्या हित करलेले आहे. काही लोक जागी असतात पण तेव्हा वेळ निघून गेलेला असते. जेव्हा आपल्याकडे वेळ होता तेव्हा आपल्याला वेळेचं महत्त्व कळले नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जगामध्ये एक वेळेस तुमची आई चुप राहा, शांत राहा. जगामध्ये तुमची आई माफ करेल, तुमची वडील माफ करतील, तुमचा समाज तुम्हाला माफ करतील, पण आयुष्यामध्ये गेलेली वेळ तुम्हाला कधीच माफ करणार नाही. विठाला विठाला म्हणून सज्जनो, योग्य वेळ जाणून घ्या, संधी सोनं करा. चांगल्या कामाच्या बाबतीत चार ठिकाणी करणे खूप चुकीचे आहे. भविष्य काय घडले नाही हे कोणी तुम्हाला सांगू शकत नाही.